नमस्कार, हॅलो एव्हरीवन. आज आपण 2 सिनेमांचे रिव्ह्यू बघणार आहोत. एक तर बॅड न्यूज आणि दुसरे म्हणजे ट्विस्टर. आता पहिल्यांदा आपण जाणून घेणार आहोत की बॅड न्यूजबद्दल, कारण उद्या संडे आहे, तर तुम्ही संडेसाठी जर मूवीचा विचार करत असाल तर नक्कीच तुम्ही पहिल्यांदा विचार बॅड न्यूजचा करू शकता. तर बॅड न्यूजबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, चांगलं, वाईट, फॅमिलीबरोबर बघायचं आहे का, तृप्ती डिमरीने याच्यात काय केलेलं आहे, जे ॲनिमलमध्ये होतं तेच केलेलं आहे की नवीन काही केलेलं आहे, विकी कौशल ह्या सिनेमामध्ये काय करतो आहे, हा सगळ्यात मोठा प्रश्न. आणि त्याच्यानंतर ॲमी ह्याने जे काम केलेलं आहे ते वाखाणण्याजोगं आहे की नाही. सो हे आपण पहिलं पाहणार आहोत. सो बॅड न्यूज हा जो सिनेमा आहे तो पहिल्यांदा तर आपल्याला असं वाटलं की गुड न्यूजशी कनेक्ट आहे, कारण थोडंसं सिमिलर पूर्ण नाही, ते वेगळं आहे, पण ते सिमिलर कन्सेप्ट आणि नावावरून धर्मा प्रोडक्शन पण आहे. सो आपल्याला असं वाटलं पण नाही, कन्सेप्ट डिफरंट आहे. आपण ट्रेलर पाहिलेला असेल, सो आपल्याला आयडिया असेल स्टोरीची. तर सलोनी हिचं जे कॅरेक्टर आहे तृप्ती डिमरीने केलेलं आहे. तिला मिराकी स्टार व्हायचं आहे, म्हणजेच शेफसाठी ते एक मोठा अवॉर्ड आहे जे तिला हवं आहे. सो त्याच्यासाठी ती खूप प्रयत्न करत असते. तेव्हाच तिला विकी कौशल, जो चड्डा नावाने ह्या सिनेमात आहे हिरो, तो भेटतो. ते एकमेकांच्या प्रेमात पडतात, लग्न करतात. लग्न केल्यानंतर थोड्या दिवसांनी त्यांच्यात खटके उडतात, कारण विकी कौशल ह्याचं असं स्वतःचं काही स्वप्न नसतं. तर त्याला फॅमिली वाढवायची आहे, त्याला फॅमिलीच्या संदर्भातच पुढे प्रोग्रेस करायचं आहे, पण हिची वेगळी स्वतःची हिला ओळख तयार करायची आहे. तिची स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी तिची काही स्वप्न आहेत, तर ती स्वप्न मागे पडत आहेत असं तिला जाणवायला लागतं. आणि मग ती डिवोर्सचा डिसिजन घेते. डिवोर्सचा डिसिजन घेऊन ती दुसरीकडे जाते, परत आपला मिराकी स्टारच्या दृष्टीने पुढे घेते. तर तिकडे तिला ॲमी हे कॅरेक्टर भेटतं, गुरबीर, जो तिच्या नवीन हॉटेलमध्ये आहे, आणि तोही तिच्या प्रेमात पडतो. ह्याच्यात आपल्याला कळत नाही की ती त्याच्या प्रेमात पडली आहे की नाही. तर ते तसं दाखवलेलं आहे. नंतर मग अचानक तिला असं कळतं की हा जो आहे चड्डा विकी कौशल, हा दुसऱ्या मुलींबरोबर फिरतो आहे. त्यांचा डिवोर्ससुद्धा होतो आणि तो दुसऱ्या मुलींबरोबर फिरतो आहे. तर ते बघून ती रागावते, भडकते, आणि तिला माहिती असतं की ह्या गुरबीरला मी आवडते, म्हणजे ॲमीनी जे कॅरेक्टर केलेलं आहे. सो त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध येतात, आणि त्यानंतर त्याच दिवशी त्याच वेळेला जेव्हा ती स्वतःच्या रूममध्ये परत येते तेव्हा हा विकी कौशल तिथे हजर असतो. आणि सेम टाईम त्यांचेही संबंध येतात. आणि मग 6 वीक्सने दाखवलेलं आहे की ती प्रेग्नंट राहिली, आणि तिथे त्याच्यात 2 मुलं आहेत आणि ती दोघांचीही आहेत. ओके. सो आता ह्याच्यानंतरची स्टोरी आपल्याला जर जाणून घ्यायची की आता पुढे काय होणार, ती नक्की कोणाबरोबर राहणार, ती जो डिवोर्स आहे तो कॅन्सल करून परत विकी कौशलकडे जाते का ती गुरबीरकडे जाते, आणि दोन्ही मुलांचं काय होणार, तिची डिलेवरी व्यवस्थित होणार की नाही, तिला मुलगा मुलगी होणार आहे की मुलगी मुली होणार आणि मुलगा होणार आहे, ते आपल्याला सिनेमामध्ये बघूनच कळेल. ओके. तर तुम्हाला आय होप स्टोरी समजली असेल. मी थोडंसं फास्ट घेतलं आहे. फर्स्ट हाफ थोडा फास्ट झाला आहे, म्हणजे काही गोष्टी न पटण्यासारख्या आहेत. ह्या सिनेमामध्ये तृप्ती डिमरी हिने एक्सपोजिंगच स्टार्टिंगला जास्त केलं आहे असं मला वाटलं. म्हणजे फक्त काही सीनमध्ये ती नुसती ब्रा घालूनच फिरते असं वाटत राहतं, सारखं जाणवत राहतं. त्यानंतर तिच्या ॲक्टिंगचं लोक खूप कौतुक करतात, पण ॲक्टिंग करणं म्हणजे एक आयब्रो वरती आणि एक आयब्रो खाली ठेवून बोलणं म्हणजे ॲक्टिंग करणं असतं का, हे आपल्याला नाही माहिती. पण आपण त्याबद्दल थोडक्यातच बोलूया की असं बोलणं म्हणजे आपण ॲक्टिंग करतो आहे, हे तुम्ही समजून घ्या. ओके. चांगल्या गोष्टी म्हणाला तर विकी कौशलने चांगलं काम केलेलं आहे. धर्मा प्रोडक्शनचा पिक्चर आहे तो बॉडी बिल्डिंग, एक्सपोजिंग, शो शायनिंग
हे होणारच होतं. सो ते झालेलं आहे त्याच्यात ॲज युजल. पिक्चर फर्स्ट हाफला फास्ट आहे, पण मला तिचं जे कॅरेक्टर आहे ते समजलं नाही. एकतर तू त्याला जेलस करण्यासाठी तू दुसऱ्या कोणाच्या जो आपल्या प्रेमात आहे फक्त एवढं समजलं, म्हणून त्याच्याबरोबर तू डायरेक्टली फिजिकल कशी होऊ शकते. म्हणजे त्याच्याबरोबर फोटो काढणं किंवा त्याच्याबरोबर जास्तीत जास्त किस करणं ठीक आहे, पण तू फिजिकल होते डायरेक्टली. आणि त्याच्यानंतर तू तुझ्या रूममध्ये येऊन तुला तो तुझा एक्स हजबंड दिसतो, तर तू त्याच्याबरोबर पण फिजिकल होते. असं कसं होऊ शकतं? भले तू दारू प्यायलीस, पण एक थोडंसं पचत नाही डोक्याला, म्हणजे पटत नाही आहे, पचतही नाही आणि पटतही नाही. ओके, सो ती गोष्ट थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे. एनिवेज, सो ती स्टोरी आहे. त्याच्यानंतर मग सेकंड हाफमध्ये त्या दोघांची जुगलबंदी दाखवली, विकी कौशल आणि ॲमी यांचं कॅरेक्टर जे आहे. सो मला सेकंड हाफमध्ये त्यांच्यामध्ये जे चालू आहे भांडणं, एकमेकांचे पाय खेचणं, ते बघायला आवडलं. कारण फर्स्ट हाफमध्ये जे चालू होतं ते थोडंसं डोक्याला हेवी होत होतं. तृप्ती डिंबरीला सहन करावं लागत होतं. पण सेकंड हाफमध्ये त्या दोघांची जुगलबंदी, कारण ते दोघं ॲक्च्युअल ॲक्टिंग करत होते आणि ते पाहायला मजा येत होती. भले तो थोडासा स्ट्रेच झाला आहे सिनेमा, तो थोडा शॉर्टमध्येही आटपता आला असता सेकंड हाफ, बट ओके, एंडिंग चांगली आहे. कन्सेप्ट, एक नवीन कन्सेप्ट एक्सप्लेन केलेला आहे की तिचं कॅरेक्टर लूज नाही आहे, तिच्या काही सर्कमस्टन्सेसमुळे ती असं वागलेली आहे, असं सिनेमा आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो आहे. सो तुम्ही सिनेमा पाहाल, तुम्हाला समजेल की हे असं असं होतं. सो याच्यामध्ये प्लस पॉईंट म्हणजे विकी कौशलची ॲक्टिंग, काही कॉमेडी सीन्स आहेत, कॉमिक सीन्स आहेत, त्याच्यासाठी हा सिनेमा आपण पाहू शकतो. पण हा सिनेमा मला असं वाटतं फॅमिली सकट पाहू नये, म्हणजे फॅमिलीबरोबर बघण्याचा हा सिनेमा नाही आहे. ओके, सो तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही तुमच्या बायकोबरोबर जा, मुलांबरोबर नाही जायचं आहे. ओके, बाकी न्यूडिटीबद्दल मी ऑलरेडी बोलले. ओके, सो ह्या सिनेमाला जर 5 पैकी स्टार द्यायचे असेल तर मी ह्याला 2.5 स्टार देईन. ओके, कारण थोडंसं एंटरटेनमेंट होतं. सो मी एकदम खाली नाही देऊ शकत, मिडलमध्ये ठेवते. ओके, ठीक आहे. आता आपण बघूया ट्विस्टर ह्या सिनेमाबद्दल. तर ट्विस्टर हा सिनेमा मी पाहिला, त्याच्यातला पहिला सीन मला खूप आवडला. लास्टचा सीनसुद्धा खूप चांगला होता, बघायला मजा आली. त्याच्यात थ्रिल होतं, ॲडव्हेंचर होतं. सो मला हा सिनेमा आवडला. केट ही जी मेन हिरोईन आहे सिनेमाची, ती तिच्या फ्रेंड्सबरोबर टॉर्नेडोच्या मागे धावते. टॉर्नेडोला स्टॉप करू शकतात असं त्यांना वाटत असतं, आणि त्याच्यात पहिल्या सीनमध्ये तिचे सगळे मित्रमैत्रिणी मरतात. ती एकटी वाचते आणि तिचा एक मित्र जो लांब राहिलेला आहे तो वाचतो. त्याच्यानंतर तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं, कारण ती घाबरली त्याच्यापासून. सो तिचा तो जुना मित्र तिला काही वर्षांनी परत भेटतो आणि ती परत त्याच क्षेत्रात जाते. त्या क्षेत्रात गेल्यावर तिच्या मित्राबरोबर काम करत असतानासुद्धा तिला अजून एक नवीन व्यक्ती भेटते. त्या नवीन व्यक्तीशी तिचं बोलणं होतं, त्यांच्यामध्ये चढाओढ होते, स्पर्धा होते की आपण पहिलं कोण त्या टॉर्नेडोकडे जाणार आणि त्याच्याबद्दलची माहिती गोळा करणार, किंवा त्याच्यामध्ये जाऊन काही एक्सायटिंग गोष्टी ते करत असतात. सो ते तुम्ही सिनेमामध्ये बघण्यासारखं आहे. सो यांच्यामध्ये चढाओढ असते, ते चांगले मित्र होतात, त्यांच्यामध्ये काय डेव्हलप होतं आणि ते पुढे जाऊन काय करतायत. हा लास्ट सीन जो आहे तो खूप ग्रिपिंग आहे आणि याच्यामध्ये जे होतं ते चांगलं दाखवलं आहे. ओके, सो हा सिनेमा मला पटला, आवडला. सो मी ट्विस्टर ह्या सिनेमाला देईन 3.5 स्टार. सो हा सिनेमा आवडला. कथा योग्य आहे, व्यवस्थित सगळं दाखवलेलं आहे. सो तुम्ही एन्जॉय करू शकता. थ्रिलिंग आहे, ॲडव्हेंचर आहे, नवीन काही शिकण्यासारखं आहे, चांगलं दाखवलेलं आहे. ओके, सो सगळ्यांची ॲक्टिंग वाईजही मला हा सिनेमा आवडला. सो 3.5 स्टार. ट्विस्टर तुम्ही नक्कीच फॅमिलीसकट पाहू शकता. त्याच्यात काही वल्गर न्यूडिटी नाही आहे, काही शब्द वरखाली असू शकतील, पण तरी पण तुम्ही हा सिनेमा पाहू शकता ॲडव्हेंचर म्हणून. ओके, सो तुम्ही पाहिला असेल ट्विस्टर तर तुम्ही हा सुद्धा नक्की पाहाल असं मला वाटतं. पहिला ट्विस्टर मी पाहिला होता, तोही मला आवडला होता. हा ट्विस्टर पण हे ट्विस्टर्स आहेत, हा मला आवडलेला आहे. ओके, ह्याला 3.5 स्टार आणि बॅड न्यूजला मी 2.5 स्टार दिलेले आहेत. ओके, सो तुमच्याकडे क्लिअर झालेलं असेल की मी कुठल्या सिनेमाला काय स्टार
दिलेल्या आहेत आणि स्टोरी पण मी थोडक्यात सांगितली आहे. ट्विस्टरमध्ये निगेटिव्ह मला असंच काही जाणवलं नाही आहे. ओके, मला बहुतेक सगळं पॉझिटिव्हच वाटलेलं आणि मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे. ओके, चलो बाय, थँक्यू. तुमचे रिव्ह्यूज असतील ह्या सिनेमांबद्दल तर तेही नक्कीच कळवा. तुमचे कमेंट्स येऊ दे, लाईक्स येऊ देत, सबस्क्रिप्शन येऊ देत, त्याची खूप जास्त गरज आहे. हे चॅनल डेव्हलप करायचं आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. त्यासाठी नक्कीच तुम्ही मदत कराल ही मी अपेक्षा करते. थँक्यू, बाय.